महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बनवली, त्याला खरंच तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. भरपूर जणांनी ते पाहिली, त्यासाठी सगळ्यात पहिले थँक्यू. आणि बघा आज आपण तसाच एक उपवासासाठी अजून एक पदार्थ घेऊन आलो, तो म्हणजे बदामचा शिरा. आणि हा एकदम पौष्टिक आहे. का बरं पौष्टिक आहे ते सुद्धा तुम्हाला समोर सांगते, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मी रात्रभर 1 वाटी बदाम भिजत घातले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असे त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला काढून बारीक करून घेतले. यामध्ये अजिबात आपण पाणी किंवा दुधाचा वापर केलेला नाही, तसंच ते छान बारीक निघतं. त्यानंतर कढईमध्ये मी 1.5 चमच तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण जी बदाम बारीक करून घेतली होती ती यामध्ये टाकून घेऊया. आता बदामला थोडंसं जे ते ओलसरपणा असतो, आता ते ओलसरपणा पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला हे छान तुपावर असं परतून घ्यायचं आहे. परतताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तूप भरपूर झालं किंवा बदाम जे आहे ते चिकट होते, कढईला चिटकते, तर थोडंसं वाढवू का तूप? तर असं काहीच करू नका. अगदी लागलं तर अर्धा चमच आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस बदाम जे आहे ते पूर्ण तूप ऑब्झर्व करून घेते. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमच यामध्ये तूप थोडंसं वाढवलं होतं आणि परत असं कंटिन्यू त्याला स्लो गॅसवर मिक्स करत गेले. बघा जोपर्यंत त्याला रवा टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे पूर्ण आपल्याला व्यवस्थित बदाम जे ते मोकळी झालेली आहे, म्हणजे रव्यासारखं झालेलं आहे. अशा वेळा आपलं हे बदाम पूर्णपणे छान भाजल्या गेले असं समजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे दूध. तर इथे आपण अर्धी वाटी बदाम घेतलेली होती, त्यासाठी मी जवळपास 1 वाटी दूध घेते. यापेक्षा जास्त घेऊ नका, कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. जास्त जर घेतलं तर त्याला आपल्याला परत घोटत बसायला वेळ लागणार आहे आणि मग शिरा व्हायला वेळ लागतो. चवीला तर तो मस्तच लागतो, परंतु बनवायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं बरोबर तेवढं घेतलं तर आपला पटकन शिरा तयार होऊन जातो. चवीला हा शिरा खूप मस्त लागतो आणि उपवासासाठी अगदी खास ऑप्शन आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एकसारखे उपवास आल्यामुळे साबुदाणा खिचडी किंवा तिखट पदार्थ खाऊन जे ते आपल्याला थोडंसं ॲसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं. अशा वेळा थोडासा हा शिरा खाण्यात येतो, परंतु चवीला सुद्धा मस्त लागतो आणि पोटभरीचा सुद्धा वाटतो. त्यामुळे नक्की करून बघा. तर एक दूध टाकल्यानंतर मी त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं, मध्ये थोडंसं असं झाकून ठेवून वाफ घेतली, त्यामुळे त्याला घट्टसरपणा येऊन जातो. बघू शकता तुम्ही अशा वेळा. आता हे परफेक्ट आपलं जे ते दूध यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला टाकायची यामध्ये साखर. बघू शकता त्याला छान तूप सुद्धा सुटलं होतं आणि कढई सुद्धा सोडायला लागलं होतं ते मिश्रण. त्याच वेळेला आपल्याला यामध्ये साखर टाकायची. तर आता ही जी साखर आहे ती म्हणजे पिठी साखर नाहीये नुसतीच, तर आपण खडी साखरेची पिठी साखर बनवलेली आहे. जी खडी साखर असते त्याचं मी बारीक पावडर करून घेतलं आणि ती जवळपास 3 चमच यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचं गोडाचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं फिरवलं का आपला बदामचा पौष्टिक शिरा अगदी रेडी आहे उपवासासाठी. तर या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा साल काढल्यामुळे अगदी दिसायला सुद्धा छान लागतो आणि चवीला सुद्धा मस्त लागतो. नक्की ट्राय करा.